आजचा आपला विषय आहे लॉटरी. जर लॉटरी जर गॅम्बलिंग नसती तर पोलिसांनी कारवाईच केली नसती आणि जर पोलिसांनी कारवाई गैरमार्गाने केली असेल तर त्या पोलिसांना निलंबित करा ना. अनधिकृत लॉटरीवाल्यांच्या विरुद्ध आपण काय दखल घेता, म्हणजे त्यांची कशी दखल घेता? सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे, जर का तुम्ही लॉटरी स्वतःची चालवत असाल तर तुम्हाला इतर स्टेटच्या लॉटरी बॅन करता येणार म्हणजे नाही. आपणही चोऱ्या करा आणि दुसऱ्यांना पण चोऱ्या करून द्या. मी आपणाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये घेऊन जातो. आपल्या केसाला पण जरी धक्का लागला किंवा कुठच्या लॉटरी माफियाने काय केलं, माझी संघटना आपल्या पाठीशी उभी आहे. फक्त ही बेकायदेशीर चाललेली लॉटरी ही महाराष्ट्रातून घालवून टाका. धन्यवाद. आणि महाराष्ट्रातल्या गरीब जनतेचा पैसा हा परराज्यामध्ये मी जाऊ देणार नाही. तिकीट किती रकमेला खरेदी नाही, केलं ते भले 10 रुपयाला असेल, परंतु त्याची फसवणूक 10 रुपयाचीच आहे. आज महाराष्ट्रातल्या कोट्यावधी जनतेची 10 रुपयाला फसवणूक होते तर ती कोट्यांमध्ये जाते. याचं पण त्यांनी गणित करावं. आज 10 रुपयाचं तिकीट ही आपल्या असंख्य त्यांनी गणित महाराष्ट्रातले म्हणा जगभरातली लोक जेव्हा लॉटरीचं तिकीट काढत असतात तेव्हा सर मॅडम, त्यांच्याकडे 1 10 रुपये पण नसतात. 1 कधी-कधी रुपयाची ते- चोरी केली तर ती चोरी होते आणि कोट्यावधी रुपयाची चोरी केली तरी चोरी होते. तर मग माणसाने असं करावं, 1 रुपयाची चोरीच करू नये, कोट्यावधी रुपयांची चोरी करावी. गोखले साहेब, लॉटरी आपण सुरुवातीलाच पाहिलं की नशिबाच्या दानावर अवलंबून असलेली घटना. नाही पण सर कुठेतरी त्याला एक विश्वासार्हता याचं लेबल हे असायलाच हवं. आणि कुठेतरी जे लॉटरी विक्रेते आहेत त्यांना जर आपण परवाना दिला तर ही विश्वासार्हता जी आहे ती नक्कीच जास्त वृद्धिंगत होईल आणि अशा तऱ्हेचे हे जे फसवणुकीच्या ज्या केसेस घडत आहेत त्या थांबवल्या जातील. याच्यामुळे कुठेतरी जी फेक लॉटरी तिकीट छापली जात आहेत त्यालाही आळा बसायला मदत होईल. मॅडम, नशिबाच्या संकल्पनेसाठी कायदा का करावा लागतो? जर नशिबत असेल तर मग नशिबाने सगळंच येईल ना. त्यासाठी 1998चा कायदा कशाला शासनाने केला? गोखले साहेब, कुठेतरी याच्यासाठी संकल्पना जर नशिबाची असेल तर काय नशिबावरती सांगता? सोडून द्यायचं ना. रेग्युलेशन पण नशिबावरतीच होऊ द्या. कुठेतरी रेग्युलेशन करण्याकरता कायदा केलेला आहे आणि तो संपूर्ण देशभर लागू आहे. तर मी परत त्या प्रश्नाकडे येतो मला की एक प्रश्न इथे विचारावा असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये असे किती लॉटरी विक्रेते आहेत, याची एक तुम्हाला एक आकडा सांगता येईल का? संपूर्ण राज्यभरामध्ये 3500 असावेत. असावेत आहेत. नक्की नाही सांगता येत. ओके, नशिबावरती आहे. मला एक इथे प्रश्न असा पडतोय की कुठल्याही गोष्टीमध्ये ट्रान्सपरन्सी ही असली पाहिजे. कारण की हा जो गेम आहे हा कितीतरी मिलियन्स अँड बिलियन्स मध्ये जाणारा गेम आहे. तर त्यामुळे हा एवढ्या मोठ्या रकमेचा जो गेम आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असावी, पारदर्शकता असावी, आमच्या लोकांना सत्य काय आहे ते कळावं असं आपल्याला वाटत नाही का? मी इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला आमंत्रण देऊ इच्छितो की दर दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता शिवडी येथे माझा ड्रॉ निघतो. तुम्ही सर्वांनी येऊन पाहावं किती पारदर्शक आहेत. जे ड्रॉज निघतात याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. कारण आपण बरेचसे असे ड्रॉ निघत असतात सतत, कधी बंपर ड्रॉज असतात, कधी मिनी लॉटरीज असतात, कधी काय असतात. तर हे जे ड्रॉ निघतात ह्याच्या पाठची मला जरा प्रोसिजर कळू दे. ड्रॉ 5:30 निघतो. तत्पूर्वी 3 वाजेपर्यंत जेवढी तिकीटे विकली गेलीत, शिवडीच्या ऑफिसमध्ये तिकीट विकली जातात, त्याचा नंबर माझ्याकडे असतो. तिकीट विक्री किती झालेली आहे त्याचा नंबर असतो आणि त्या नंबरमधनंच विकल्या गेलेल्या तिकिटांमधनंच ड्रॉ काढण्यात येतात. आणि ड्रॉ काढण्यामध्ये ड्रम असतात. तिथे सहा जेवढे डिजिट असतात तेवढे ड्रम असतात. त्या ड्रम फिरवले जातात आणि तिथे एक तशा पद्धतीने काढता येतं की ड्रॉ मशीन पण आहे. तसं पण मशीनद्वारे पण काढले जातात आणि मानसिक व्यक्तीद्वारे पण काढले जातात. 2 प्रकारे काढले जातात. 6 डिजिट असतात आणि जसं बक्षीस लागतं, सामायिक बक्षीस असेल तर जे 6 डिजिटमध्ये जो नंबर येईल, 6 डिजिट फिरवून झाल्यानंतर जो नंबर येईल त्याला पहिलं बक्षीस लागतं. ते अनाऊन्स केलेलं असतं आपण. ते 3 लाख असेल, 2 लाख असेल, रेग्युलर ड्रॉ असेल आपले डेली. सर मला बक्षीस लागलं, तुम्ही ते फिरवलेत नंबर, बक्षीस काढलं, मला बक्षीस लागलं, तर ही जी बक्षिसाची रक्कम आहे ती मला कधी मिळते आणि त्याच्यासाठीचं जे प्रोसिजर आहे ते सांगा. कमीत कमी बक्षीस 10 रुपये आहे आणि जास्तीत जास्त बक्षीस जर का आकर्षक पुष्कराज असेल तर 11 लाख आहे किंवा रेग्युलर ड्रॉ असेल तर 3 लाख आहे. 5,000 रुपयापर्यंत जे बक्षीस आहे ज्याच्याकडून तिकीट विकत घेतलं तो विक्रेता देऊ शकतो, अशी प्रोव्हिजन त्यामध्ये आहे. 5,000च्या वरती बक्षीसं क्लेम करण्याकरता गव्हर्नमेंटकडे यायला लागतात. मग ती जी प्रोसिजर आहे ते तिकीट जेन्युइन आहे की नाही मग ते प्रेसकडे पाठवायला लागतं. प्रेसनी ऑथेंटिकेट केल्यानंतर हे तिकीट जेन्युइन आहे त्यानंतर त्याचं पेमेंट केलं जातं. आणि पेमेंट करताना सुद्धा पेमेंट व्हायला किती कालावधी जातो? साधारण 3 महिने. 3 महिने. 3 म्हणजे महिने. आज रेग्युलर बक्षीस लागलं की 3 महिन्याच्या आत त्याला ते पैसे मिळाले आणि पाहिजे. यातली किती % रक्कम ही टॅक्सद्वारे कापली जाते? 30% इन्कम टॅक्स आहे आणि 2% एज्युकेशन सेस आहे. 32% कापली जाते. 32% हा कापला जातो. आणि ही जी तिकीटं काढली जातात आम्हाला असं बरेच वेळेला निदर्शनाला आलेलं आहे की त्या काढण्याच्या प्रोसिजरमध्येही बरेच घोटाळे होत असतात.
तर ह्या घोटाळ्यांच्या वरती अंकुश कसा ठेवता येईल? आधी घोटाळे काय होतात ते आपण यांच्याकडनं ऐकूया. गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीचं टेंडर काढून ज्या वेळेला यांनी परराज्यातले जे लॉटरी चालक या ठिकाणी आले होते त्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिले होते, त्या कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर किती पहिली बक्षिसं यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला दिली? हा माझा पहिला प्रश्न आहे यांना. पहिल्या क्रमांकाची बक्षिसं ही जनतेला मिळालीत की नाही मिळाली? आणि महाराष्ट्र राज्याचा लॉटरीचा सेल दिवसेंदिवस कमी कमी का होत गेला? हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा आहे, 5 ते 10% फक्त सेल आहे, त्याच्यावरती रिव्हेन्यू किती मिळतो? 5 ते 10% फक्त महाराष्ट्र राज्य लॉटरीचा सेल आहे, त्याच्यावरती आणि रिव्हेन्यू इतर लॉटरींचं सेल किती आहे? फक्त 5 ते 10% आहे मॅडम. नाही, इतर राज्यांच्या लॉटरी. ते 99-100%. कारण ते लोक कमिशन जास्त देतात विक्रेत्यांना. 60%, 65% अशापर्यंत मी तक्रार दाखल केलेल्या आहेत त्यांच्या पण. मी नुसत्या ऑनलाईन लॉटरीच्या विरोधामध्ये तक्रारी दाखल केलेल्या नाही, तर 1998च्या कायद्याच्या ज्या भंग करतात आहेत, जे अनधिकृतरित्या चालतात आहेत, त्या सगळ्यांच्या तक्रारी करून FIR मी स्वतः तिथे FIR पोलिसांनी नोंदवलेल्या आहेत, मी स्वतः तिथे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तर माझा हा प्रश्न आहे की 5 ते 10% फक्त आपल्या राज्य लॉटरीचा सेल आहे, त्याच्यापासून शासनाला महसूल किती मिळतोय? आणि परराज्यातल्या लॉटऱ्या ज्या 90 ते 95% चालतात आहेत महाराष्ट्रामध्ये, आपल्या राज्याची लॉटरी प्रिंट होऊन 15 दिवस आता एक ड्रॉ असेल तर 15 दिवस अगोदर प्रिंट होऊन येते, पण परराज्यातल्या लॉटऱ्या 3 महिने अगोदर प्रिंट होऊन येतात. एवढं अंतर का? त्यांना पूर्वी विकू द्या. आप आओ, आप हमको लुटो, फिर बाद में हम लोग लुटने के लिए आते. अशी परिस्थिती राज्य लॉटरीची सध्या आहे. काही लाखांच्या महसुलाकरता कोट्यावधी महाराष्ट्रातल्या जनतेचे पैसे परराज्यामध्ये का जाऊ देतात किंवा परराज्यातल्या एजंटांच्या खिशात का जाऊ देतात? हा माझा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि त्या सुरुवातीपासून तर आतापर्यंत पहिल्या क्रमांकाची किती बक्षिसं महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या तिकिटांमधून लागली आहेत कॉन्ट्रॅक्ट घेतल्यापासून? गोखले साहेब, सुरुवातीला पहिल्या वर्षी ज्या लॉटरीला सुरुवात झाली त्यावेळेला ते पर्सेंटेज आहे, म्हणजे बक्षीस मिळालेला व्यक्तीला किती रक्कम जाईल आणि शासनाकडे किती येईल, ते सुरुवातीला 83 आणि 29 असं पर्सेंटेज होतं. 83% सरकारकडे जायचं, बक्षीस रक्कम फक्त 29% होती. मॅडम माझा हा प्रश्न नाहीये मॅडम. ऐका, मॅडम माझा हा प्रश्न मला बोलू द्या ना. आहे की मार्टिन लॉटरी कंपनीकडे मला बोलू ज्या द्या. वेळेला कॉन्ट्रॅक्ट झालं, टेंडर घेतलं त्यांनी, त्यानंतर आजपर्यंत किती लोकांना पहिल्या क्रमांकाची बक्षिसं लागली? परत ते गल्लत करून राहिले. मार्टिनने पेपर लॉटरी टेंडर घेतलेलं नव्हतं, 2 डिजिटचं घेतलेलं होतं. परत एकदा बघावं मार्टिनने पेपर लॉटरीचं टेंडर घेतलं होतं की नव्हतं? बरं ठीक आहे, आपण ह्या इथे वळूया. गोखले साहेब, आपण सुरुवात केली 1967 साली, त्याला 83 आणि 29 पर्सेंटेज होतं. सध्या जे पर्सेंटेज आहे 49% गव्हर्नमेंट घेतं आणि त्यामध्ये सगळं प्रिंटिंगचा कॉस्ट असतो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस असतात आणि 51% जी बक्षिसं दिली जातात. 51% बक्षिसं इतर कोणतेही स्टेट लॉटरी देत नाही. त्यांचे ड्रॉ आपल्या पद्धत आपल्या एवढे आकर्षक आणि ज्याला म्हणतात पारदर्शक तसेही नसतात. इतर स्टेटचे एवढे पारदर्शक नाहीयेत, मग तरी सुद्धा नाही, तरी पण आपलं राज्य शासनाचे वित्त विभाग त्याच्या विरोधात तक्रार का दाखल करत नाही? आज कॉम्पिटिटर आहे तो आपला मार्केटमधला, आपल्या कॉम्पिटिटरच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करायला का कचरतात? सर्वोच्च न्यायालयाने आमचे हात बांधलेले आहेत. त्यांनी तक्रार करायला बंदी नाही केली आहे. अनधिकृत जो करतोय, तुम्ही फटाक्याचं लायसन घ्याल आणि बॉम्ब विकायची परवानगी द्याल, ते लोक येऊन इकडे बॉम्ब विकतील आणि बॉम्ब का फुटला म्हणून आपणच बोंबलायचं.